TV9 न्यूज मावरगडमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी गणेश राठोड. बघूयाचे विशेष बातमीपत्र. माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले मौजे अनमाळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले शेती उपयोगी ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करीत असल्याचा संशय घेऊन नायब तहसीलदार कैलास जेटे आणि तलाठी चंद्रकांत बाबर यांनी संबंधित ट्रॅक्टर मालकास कोणतीही कल्पना न देता परस्पर शेतात जाऊन ताब्यात घेत थेट तहसील कार्यालयात आणून जमा केल्याची लज्जास्पद घटना दिनांक 2 फेब्रुवारीला माहूर तहसीलमध्ये घडली आहे. त्यामुळे चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार घडल्याने माहूर महसूल विभागाच्या अशा विचित्र धोरणाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. माहूर शहरासह तालुक्यात गल्लोगल्ली रेतीचे मोठमोठाले ढिगारे दिसत असून अनेक ठिकाणी तर भ्रष्टाचाराने बरबडलेल्या या महसूल विभागाचे काही कर्मचारीच रेती चोरून नेणाऱ्या वाहनाला सुरक्षा देऊन रेतीची खेप टाकत असल्याचे काही कॉल रेकॉर्डिंग क्लिप रेती तस्करांकडे असल्याची ओरड आहे. ही अतिशय गंभीर आणि लाजिरवाणी बाब महसूल विभागाच्या वरिष्ठांना दिसत नाही का, असा संतप्त सवाल पीडित शेतकरी तथा ट्रॅक्टर मालक करीत आहेत. एकीकडे स्वतःला महाकाल म्हणून घेणारे तथा पीडित शेतकऱ्यावर अन्याय करून दमदाटी करणारे नायब तहसीलदार कैलास जेटे आणि तलाठी चंद्रकांत बाबर हे नको त्या ठिकाणी जाऊन घरात शेतात उभे असलेले शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जबरदस्तीने माहूर तहसील कार्यालयात आणून लावत असल्याच्या घटना यापूर्वी सुद्धा घडलेल्या असून अनेकांनी तसे अर्जही दिलेले आहेत. अनमाळ येथील सय्यद सलीम सय्यद फरीद यांचे मालकीचे ट्रॅक्टर शेतात लावलेले असताना कोणतीही विचारपूस न करता पोलीस पाटील आणि कोतवालाच्या मदतीने ट्रॅक्टरची चावी नसतानाही वायर तोडजोड करून ट्रॅक्टर शेतातून मेन रस्त्यावर आणले. तसेच अशोक गणपतराव खुपसे यांचे सुद्धा नवीन ट्रॅक्टर पासिंग अभावी त्यांनी ते ट्रॅक्टर शेतात लावून ठेवले होते, परंतु तेही ट्रॅक्टर त्यांनी वायरिंग तोडून चालू करून रस्त्यावर आणत असताना अनमाळवाशांनी त्यांना विचारणा केली असता त्याने तुमच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करेल अशी धमकी देऊन दोन्ही ट्रॅक्टर माहूर तहसील कार्यालयात आणून लावले. या बेकायदेशीर कार्यपद्धतीला आळा बसावा आणि पीडित शेतकरी व ट्रॅक्टर मालकास ट्रॅक्टर देण्याचे आदेश व्हावे अशी अपेक्षा पीडित ट्रॅक्टर मालक आणि शेतकरी वरिष्ठाकडे करीत आहे. अन्यथा आमरण उपोषणासह न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले असून वेळ प्रसंगी बेरोजगारीची पाळी आल्यास आत्मदहनी करण्याचा भीतीदायक इशारा दिला आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 लाईव्ह न्यूज मावरगडसाठी गणेश राठोड, शेकापूर.